मित्रांनो, आज आपण IMP क्वेश्चन पाहणार आहोत. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? 1. NCRB, 2. RAW, 3. BPR&D, 4. DRDO. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, BPR&D. आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? 1. क्षय, 2. डायरिया, 3. ॲनिमिया, 4. बेरीबेरी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ॲनिमिया. LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? 1. संरक्षण, 2. विमा, 3. विमान वाहतूक, 4. दूरसंचार. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, विमा. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? 1. सह्याद्री, 2. सातपुडा, 3. मेळघाट, 4. सातमाळा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सातपुडा. क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे? 1. लोकसंख्या, 2. साधनसंपत्ती, 3. पर्यावरण, 4. बालके. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पर्यावरण. युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे? 1. स्त्रिया, 2. बालके, 3. अपंग, 4. वृद्ध. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बालके. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? 1. पंतप्रधान, 2. राज्यपाल, 3. राष्ट्रपती, 4. मुख्य न्यायाधीश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती. नाबार्ड प्रत्यक्षपणे ला पतपुरवठा करते. 1. राज्य सहकारी बँक, 2. कृषी बँक, 3. व्यापारी बँक, 4. प्राथमिक पतपुरवठा संस्था. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, राज्य सहकारी बँक. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे असते? 1. BSF, 2. CRPF, 3. CISF, 4. RPF. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, BSF. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? 1. पंडित जवाहरलाल नेहरू, 2. डॉ. राजेंद्र प्रसाद, 3. सच्चिदानंद सिन्हा, 4. डॉ. BR आंबेडकर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, डॉ. BR आंबेडकर. SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? 1. रायगड, 2. शिवनेरी, 3. पुरंदर, 4. लोहगड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पुरंदर. भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? 1. मूलभूत कर्तव्ये, 2. मार्गदर्शक तत्त्वे, 3. मूलभूत हक्क, 4. आर्थिक अधिकार. योग्य उत्तर आहे मूलभूत कर्तव्ये. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.